एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारातील निकाळे वस्ती येथे आज सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास बिबट्याने महिलेला ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। शांताबाई अहिल्या निकाळे, वय वर्ष 65, या आपल्या घरासमोरील घास कापण्यासाठी गेल्या असता कपाशीमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला। यात शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष विवेक कोल्हे, तहसीलदार महेश सावंत, नायब तहसीलदार प्रफुल्लता सातपुते तसेच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। यावेळी नातेवाईक आणि ग्रामस्थांचा प्रचंड आक्रोश उसळला होता। या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी अहिल्यानगर मनमाड महामार्ग रोखून धरला। परिणामी वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून बिबट्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाने पिंजरे लावण्याची तयारी सुरू केली आहे। आवाज जनतेसाठी नितीन जाधव, कोपरगाव। शांताबाई निकुले घास कापण्यासाठी गेले होते, बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला। तुम्ही काय करत होते? आम्ही मी गिन्नी आणली त्यावेळेस आवाज झाला, त्यावेळेस मी तिकडे पळत गेलो जोरात। तुम्ही काय केलं? मग त्याला आरडाओरडा केला, दगड मारली, तेव्हा तो त्यांनी सुटका केली। तोपर्यंत ते जागेवर गेले। शांताबाई आयला निकुले, मी मोटर बंद करायला पाठीमाग गेले तर कुत्रा आरडायला लागले। कुत्रा आरडायला लागलं म्हणून मी रोडवर पळत गेले। त्याचं डोकं कपाशीतून दिसलं मला। मग मी पुढे पळत गेले। त्यांची सून आली मोठी, म्हणे या वहिनी बिबट्याने ना म्हातारीला ओढून नेलं। मग आम्ही दोघी पुढे पळत गेलो तर त्याने आम्हाला पाहिल्यावर परत पुढे आला। आम्ही म्हणलं या वहिनीलाच म्हातारी 2 वाफ्यातून वलंडून नेले। म्हातारीला पाहिलं आम्ही तिथं, पण तो आमच्यावर धावून आला आणि 2 वाफे वलंडून। मग आम्ही परत मागे सरकून आलो। मग माझ्या नणंद त्या सगळ्या आरडायला लागल्या। मग त्या आमच्या मागे पळत आल्या। मग त्यांनी पावडे टिकाव घेतले, मग त्याच्या डोक्यात घाले तर तो पळून गेला। मग लगेच ही घटना किती वाजता झाली? 10:30 वाजता सकाळी। आम्हाला पण कामाला जायचं होतं, कोणीच नसतं घरी, पण आम्ही उगाच पाहिलं म्हणून ते लक्षात आलं। जर घडायला लागले आता आम्हाला गवत गोळी काय काढायचे, जनावर पाळायचे, कसं पाळायचं आम्ही? त्याच्यावर काहीतरी केलं पाहिजे ना रिएक्शन। या मैं है मुस्लिम पर वो मेरी मराठा भी हो, मेरी माँ है। मेरी माँ को आज इंसाफ चाहिए, बाकी कुछ नहीं। हमको गवर्नमेंट से कोई लेन देन नहीं, अधिकारी को यहाँ बुलाओ और हमारी माँ को इंसाफ चाहिए। आज इंसाफ 1 हफ्ते में 2 बॉडे हो गए हमारे। एक 4 साल की बच्ची चली गई और ये 50 साल की हमारी माँ चली गई। काय गवर्नमेंट, काय सरकार, हमको बाकी कुछ नहीं होना। बिबट्या को पकड़ो और हमको न्याय दो। हमको आज न्याय चाहिए, न्याय के अलावा हमको कुछ नहीं चाहिए। बस जब भी हमको न्याय मिल गया हम ट्रॉफिक 1 मिनट में छोड़ देंगे। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।